व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उमेदवार खैरे साहेब, आपल्याला खऱ्या अर्थानं पाठिंबा द्यायला आलेले जयदत्त क्षीरसागर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं तर प्रशांतनी आता सर्व सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु प्रशांत आमचा मुद्दा वेगळा आहे। या ठिकाणी एक हैदराबादचं पिल्लू आलेलं आहे। मी निवडणुकीकडे वेगळ्या अर्थानं पाहत होतो। मला वाटलं ही निवडणूक दोन उमेदवाराची असेल। एक उमेदवार अत्यंत शिकलेला आहे, डेव्हलपमेंट की बात करेंगे असं तो म्हणत होता। काय झालं मला माहित नाही, आता हिरव्याची भाषा करायला लागलाय। आणि त्याच्याबरोबर आलेला तो हैदराबादचा ओएससी, तो प्रशांत सर्व आमच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरतोय। ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित आघाडी निर्माण केली, त्यांची कल्पना अशी होती की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। त्या ओएससीची रॅली निघाली, रस्त्यामध्ये गौतम बुद्धाचं मंदिर लागलं। याला त्याची पर्वा नाही। अरे ज्या बुद्धाचं अख्खं जग नाव घेत आहे, जग, युद्ध नको आम्हाला, बुद्ध हवा। त्याने नमस्कार केला नाही। ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही सर्व संविधानची घटना आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण ताट मानेने उभा आहोत, त्या बाबासाहेबांचं नाव कुठे घेत नाही। ही वंचित आघाडी हैदराबादच्या त्या ओएससीला मला एकच सांगायचं, राजा आम्ही इथं असं तयार झालेलो नाही। गेली 35 वर्ष खंबीरपणे या संभाजीनगर शहरामध्ये आम्ही 26 दंगली पाहिलेले आहेत। तू काल आलास, तुझे ते पिल्लू त्याच्या बरोबर आहे। गपचूप इकडे यायचं आणि तारापान सेंटरचं पानच खात राहायचं। त्या समाजला विचार, ज्याच्याकडून तू पान खातोस त्याला विचार। हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करायचं काम करू नको। आमच्या चपला या रक्तामध्ये, या घाटी हॉस्पिटलमध्ये भरलेल्या आहेत। शिवसेना अशी तशी उभी राहिलेली नाही। उस्मानपुरामध्ये एक ईदगाह आहे। काही मुस्लिम बांधव माझ्याकडे आले होते, नगरसेवक होतो। त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुमच्या वार्डामध्ये आहोत, मी नगरसेवक असताना, की साहेब आम्ही नमाज मातीमध्ये पडतो, थोडं आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही हा विचार केला नाही की हा मुस्लिम आहे। त्या ईदगाहचा, उस्मानपूरच्या ईदगाहचा जाऊन पहा, सुशोभीकरण या संजय शिरसाटने केलंय, शिवसेनेने केलेलं आहे। तुला फिरायचं तर माझ्या मतदारसंघामध्ये फिर, सादात नगर मध्ये फिर, 100% मुसलमान आहेत। शहानूरवाडीमध्ये फिर, 100% मुसलमान आहेत। पडेगावला फिर आणि तिथल्या मुस्लिमाला विचार, दौलताबादच्या मुस्लिमाला विचार, शिवसेनेने तुम्हाला कधी साथ दिली का नाही दिली? आम्ही साथ देतो। परंतु हे महाशय इतके हुशार आहेत, आजकाल इंग्लिश मध्ये बॅनर आपल्या शहरामध्ये मी पहिल्यांदाच पाहिले। काय झालं याला माहित नाही का? अमेरिकेचे इलेक्शन लढायला लागलाय का इकडचे लढतो काय कळायला मार्ग नाही। एक व्हिडिओ क्लिप आली, खैरे साहेब एक व्हिडिओ क्लिप आली, तो म्हणतोय 27 वर्षाचा शिवसेनेचा असलेला भगवा उतरून मी हिरवा फडकावणारा मान्य आहे का आपल्याला? अरे साले आमचे जे गाठ आहे, लक्षात ठेव, सत्ताची आम्हाला काळजी नाहीये। आमदार काय, खासदार काय, नगरसेवक काय, शिवसेना प्रमुखाने एकच आम्हाला सांगितलंय, याच स्टेजवर माझ्या हिंदू बांधवाला कोणी जर धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला नेस्ताद नाबूद करू, हे शिवसेना प्रमुखाचं वाक्य आहे।
आमदार तू है, आमदार मी है, तो एक दुसरा तर आणखी विचित्रच आमदार आहे. मी नाही भाऊ माझ्या आयुष्यात असा आमदार पाहिला. एका मुख्यमंत्र्याचा ताफा चालला होता. घुसलं हे घुसलं मध्ये घुसलं, पोलिसांनी त्याला अडवलं. अरे मुख्यमंत्र्याचा ताफा आहे, आपल्याला जाता येत नाही. आतमध्ये घुसला आणि एका गरोदर महिलेच्या पोटामध्ये लात मारली. बांधवानो, एक पोलीस कर्मचारीच्या पोटामध्ये, एका महिलेच्या पोटामध्ये लात मारणारा माणूस, जेव्हा पोलिसांना कळालं, पोलिसांनी त्याला घेतलं, ताफा पुढे गेला, त्याला घेतलं, चौकीत गेल्यानंतर अशा काही ठिकाणी मारलं, त्याचे सगळ्याचे फोटो आपण पाहिलेले आहेत. विधानसभेमध्ये ते फोटो आणले, आमदाराला मारल्याचे फोटो. अरे कधी आमदाराला कोण पोलिसवाला कशाला मारेल, कशाला उगाच दुश्मनी घे. पण पोलिसवाल्याने ठरवलं तर आमच्या महिलेवर, जी कार्य ड्युटीवर आहे, जर त्याला कोणी लात मारत असेल, नोकरी गेली तरी चालेल, पण मी त्यांना सोडणार नाही, ही पोलिसाची भूमिका होती. मला सांगा, शिवाजी महाराज जर हयात असते तर काय केलं असतं? शिवाजी महाराज जर हयात असते तर काय केलं असतं? त्यांचं नाव घेऊन राजकारण करता. शिवजयंतीला त्याला तोच ज्याचं गुणगान गात होते, महाराजांची पूजा करायला कोण येणार? इम्तियाज जलील. अरे संजय शिरसाटला बोलवलं असतं, अरे शिवाजी महाराजाला 100 वेळा आम्ही मुजरा करतो. आमचे शिवाजी महाराज आहेत, आमचे बाबासाहेब आहेत, आमचे महात्मा फुले आहेत. आम्हाला राजकारण शिकवायचे भानगडीत पडू नका. विधानसभेमध्ये ते चित्र आणले, तेही कलर आणले. मुळात गोरा असल्यामुळे कलर फोटोमध्ये तो मागचा सगळा भाग आमच्या सगळ्याच्या टेबलवर. दिवसभर ते चित्र आम्ही पाहत होतो आणि सांगत होतो, अरे बिचारे आमदाराला लय मारलं, तो आपला विकास करणार आहे. बांधवांनो, विकासाचं जरी सर्व काही असेल, वेळेच्या अभावी मला जास्त बोलता येणार नाही, परंतु एक लक्षात ठेवा, हा हिरवा साप पुन्हा या आमकास मैदानावरून जाबिंदाच्या लॉन्च कडे चाललेला आहे. 3 दिवस या ठिकाणी थांबलाय तो उगाच नाही, एकेकाच्या घरात चाललाय तो उगाच नाही. म्हणून याची जी चालायची जी स्पीड आहे, त्याला आता कुठेतरी थांबवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या शहराच्या विकासाबरोबर आपलं हिंदुत्व, माझी माता भगिनी, माझ्या गावातून आलेला, खेड्यातून आलेला माणूस सुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी आपण शिवसेनेला मतदान करावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.